नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एमडी बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण स्टडी करणार आहोत बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, ते पण वन शॉट मध्ये। तर चला वेळ वाया न घालवता आपण स्टडी करूया। तर आपण काय स्टडी केलं होतं बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या पहिल्या लेक्चर मध्ये? तर आपण पाहिलं होतं सगळ्यात सुरुवातीला अरिस्टॉटल नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं। एकाला म्हणलं प्लांटी, एकाला म्हणलं ॲनिमल्स। एकाला काय म्हणलं प्लांट्स, एकाला काय म्हणलं ॲनिमल्स। त्यांना या प्लांट्सला तीन ग्रुपमध्ये डिवाइड केलं, एक हर्ब, एक श्रब आणि एक काय ट्री। ॲनिमलला दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं, एकाला म्हणलं ॲनिमिया, एकाला काय म्हणलं इनेमिया। मग प्लांट्स मध्ये तीन ग्रुप, हर्ब, श्रब आणि ट्री। मग हर्ब कशा आहेत? स्मॉल अँड नॉन वुडी। एक्झाम्पल आपण म्हणूया मेंट, कोरिएंडर। श्रब मध्ये कसे आहेत रे? वूड, वुडी आहेत पण स्मॉल टू मीडियम साइज। एक्झाम्पल काय? लेमन असेल, तुळशीचं प्लांट असेल। आणि ट्री तर सर्वांनाच माहिती आहे, मोठे मोठे झाडं, लाकूड त्यांच्यामध्ये जास्त असतं। एक्झाम्पल आपण घेतलं मँगो। ॲनिमल्स मध्ये ॲनिमिया, ज्यांच्यामध्ये आरबीसी नाहीत ते वेगळे ठेवले, आणि इनेमिया ज्यांच्यामध्ये आरबीसी आहेत ते काय केले? वेगळे ठेवले। इथपर्यंत सर्वांना समजलं? पहा नेक्स्ट पॉइंट आपण काय डिस्कस केला होता की टू किंगडम क्लासिफिकेशन कुणी दिलं होतं रे? इट वॉज गिवन बाय कार्लियस लायनस। कार्लियस लायनसना काय केलं? टू किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं। त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं, एकाला म्हणलं प्लांट्स, एकाला म्हणलं ॲनिमल। मग कशाच्या आधारे त्यांना क्लासिफिकेशन केलं या सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं? तर हे क्रायटेरिया आहेत कोणते? रिस्पॉन्स टू स्टिम्युलस, मोड ऑफ न्यूट्रिशन, लोकोमोशन, सेल वॉल अँड काय? कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल। मग रिस्पॉन्स टू स्टिम्युलस कुणामध्ये आहे? ॲनिमल मध्ये प्रेझेंट आहे, प्लांट्स मध्ये अब्सेंट। मोड ऑफ न्यूट्रिशन ॲनिमल मध्ये कसं आहे? हेटेरोट्रॉपिक। प्लांट मध्ये कसे आहेत? ऑटोट्रॉपिक, दे प्रिपेअर देअर ओन फूड। आणि ॲनिमल काय करतात? प्लांट्स न तयार केलेलं अन्न खातात, म्हणून ते कसे? हेटेरोट्रॉपिक। लोकोमोशन कुणामध्ये प्रेझेंट आहे? ॲनिमल मध्ये। प्लांट्स मध्ये आहे का? नाहीये। कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल कुणामध्ये प्रेझेंट आहेत? ॲनिमल मध्ये। कुणामध्ये अब्सेंट? प्लांट मध्ये अब्सेंट। सेल वॉल कुणामध्ये प्रेझेंट? प्लांट्स मध्ये प्रेझेंट। आणि कुणामध्ये अब्सेंट? ॲनिमल मध्ये कशी आहे? अब्सेंट आहे। नेक्स्ट काय आपण पाहिलं होतं? जे काही थ्री किंगडम क्लासिफिकेशन आहे, तिसरा किंगडम कुणी ऍड केला रे? तर हकेल या नावाच्या सायंटिस्टने ऍड केला। मग त्यानं कोणता किंगडम ऍड केला? ऍड केला किंगडम प्रोटिस्टा। परत कालावधीमध्ये काही काळानंतर कोणता सिस्टम आला रे? फोर किंगडम क्लासिफिकेशन। आता हे जे काही थ्री किंगडम क्लासिफिकेशन होतं, यामध्ये हकेलनं काय केला? तिसरा किंगडम ऍड केला, त्याला काय म्हणलं आपण? प्रोटिस्टा म्हणलं। त्यामध्ये काय नाहीये? टिश्यू डिफरन्शिएशन आपल्याला पाहायला भेटत नाही, आणि त्याची वेल डिफाईन्ड बाउंड्रीज आहे का? नाही। एनसीईआरटी लाईनच आहे बघा, प्रोटिस्टा मध्ये लिहिलेली आहे, नॉट वेल डिफाईन्ड बाउंड्रीज। फोर किंगडम क्लासिफिकेशन कुणी दिलं? कोपलँडनं दिलं। मग त्यानं कोणता किंगडम डिस्कवर केला? डिस्कवर केला किंगडम मोनेरा। कोणता डिस्कवर केला? किंगडम मोनेरा। आणि पहा त्यानंतर कोण आले? आर.एस. व्हिटेकर। बघा, टू किंगडम, थ्री किंगडम आणि फोर किंगडमचा एक ड्रॉबॅक होता, यामध्ये स्लाइड मध्ये लिहिला नाही, मी तुम्हाला सांगतो काय? त्यांना युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर एकत्रित ठेवले, ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक एकत्रित ठेवले, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक एकत्र ठेवले। परंतु आर.एस. व्हिटेकरनं काय केलं? या सर्वांना काय केलं? सेपरेट केलं। मग आर.एस. व्हिटेकरनं काय केलं? फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन दिलं, आणि त्यानं कोणता नवीन किंगडम डिस्कवर केला? तर कोणता आहे? फंगाय। पहा मग त्यानं जो काही क्रायटेरिया घेतला होता क्लासिफिकेशन साठी, तो कोणता आहे? मोड ऑफ न्यूट्रिशन, नेक्स्ट थॅलस ऑर्गनायझेशन, नेक्स्ट रिप्रोडक्शन, नेक्स्ट फायलोजेनी आणि काय? सेल स्ट्रक्चर। यांच्या आधारे त्यानं काय केलं? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला पाच किंगडम मध्ये क्लासिफाय केलं। किती किंगडम मध्ये? पाच किंगडम मध्ये। मग कशा प्रकारे क्लासिफाय केलं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम फर्स्ट क्लासिफाइड इनटू प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक।
पहिल्यांदा प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये असे दोन ग्रुप तयार केले. मग प्रोकॅरियोट मध्ये त्यानं सर्व किंगडम मोनेरा ठेवले. ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम त्यानं किंगडम मोनेरा मध्ये ठेवले. युकॅरियोटिकचं काय केलं, दोन ग्रुप मध्ये ऑर्गॅनिझम क्लासिफाय केलं. एक युनिसेल्युलर ॲनिमल, एक काय मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग युनिसेल्युलर मध्ये त्यांना कुणाला ठेवलं, किंगडम प्रोटिस्टा. कुणाला ठेवलं, किंगडम प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलर मध्ये कुणाला ठेवलं पहा, मल्टीसेल्युलरचं फर्दर क्लासिफिकेशन केलं दोन ग्रुप मध्ये, सेल वॉल असणारे आणि सेल वॉल नसणारे. मग किंगडम ॲनिमल ठेवले सेल वॉल नसणाऱ्यामध्ये. मग सेल वॉल आहेत पण त्यामध्ये पण पुढे दोन ग्रुप पडले. काही स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, काही दुसऱ्यावर अवलंबून असतात. जे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात ते कोण आहेत, किंगडम प्लांटी. जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत, सेल वॉल आहे पण दुसऱ्यावर अवलंबून आहे, ते कोण ठेवलं, किंगडम. इथपर्यंत सर्वांना समजलं का? चला नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया. तर पहा आता नेक्स्ट पॉइंट आपला कोणता आहे, तो आहे किंगडम मोनेरा. त्यामध्ये आपण काय स्टडी केलं होतं, तर हॅबिटॅट कोणत्या ठिकाणी सापडतात रे बॅक्टेरिया, एअर, सॉइल आणि वॉटर. मग सगळ्या ठिकाणी सापडतात का नाही, मग आपण त्याला काय म्हणतो, कॉस्मोपॉलिटन इन नेचर. काय म्हणणार, कॉस्मोपॉलिटन इन नेचर. अनयुज्युअल हॅबिटॅट म्हणजे काय, अनफेवरेबल कंडिशन. ज्या ठिकाणी दुसरा कोणता ऑर्गॅनिझम येऊ शकत नाही त्या ठिकाणी सुद्धा त्या बॅक्टेरिया काय होतात रे, ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल हॉट स्प्रिंग मध्ये सापडतात, डेझर्ट मध्ये, डीप ओशन असेल, स्नो असेल, गट असेल आणि काय म्हणतो आपण, लो पीएच. मग शेपच्या आधारे आपण बॅक्टेरियाला काय केलं होतं रे, चार ग्रुप मध्ये काय केलं होतं, क्लासिफाय केलं होतं. पहिला कोणता आहे, स्पेरिकल. दुसरा शेप कॉमा शेप. थर्ड शेप रॉड. आणि चौथा शेप कोणता आहे, तर तो आहे स्पायरल शेप. स्पेरिकल मध्ये कोण आहे, कॉकस. कॉमा शेप मध्ये कोण आहे, विब्रिओ. रॉड शेप मध्ये बेसिलस आणि स्पायरल शेप मध्ये काय, स्पायरोलियम. त्यानंतर आपण काय डिस्कस केलं होतं, की बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर आपण डिस्कस केलं होतं. हे काय आहे, आउटर लेअर, आपण काय म्हणतो, ग्लायकोकॅलेक्स. नंतर कोणता आहे, सेल वॉल. आणि खाली कोणता आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. या तिघांना मिळून आपण काय म्हणलं होतं, सेल एनव्हलप म्हणलं होतं. काय म्हणलं होतं, सेल एनव्हलप. हा काय रे, हा फ्लॅजेला आहे कुणाचा, बॅक्टेरियाचा. हे काय फिमरी स्ट्रक्चर आहे. हे आहे पिलिया स्ट्रक्चर. हे आहेत रायबोझोम्स. काय हे रायबोझोम्स आहेत. हे काय प्लाझमिड आहे. हे न्यूक्लिओइड आहे. याला आपण काय म्हणतो, क्रोमॅटोफोर म्हणतो. आणि काय मेझोझोम्स. मेझोझोम म्हणजे काय, तर आपण पाहिलं होतं इनफोल्डिंग ऑर एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड मेझोझोम. आपण डिटेल स्ट्रक्चर पुढे याचं पाहिलं होतं. तर पहा कशा प्रकारे पाहिलं होतं आपण, तर जो काही सेल एनव्हलप आहे तो तीन गोष्टीपासून बनतो. एक ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. ग्लायकोकॅलिक्स आणि सेल वॉल कशाने बनलेला आहे, कार्बोहायड्रेटनं बनलेला आहे. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेला आहे, लिपिडनं बनलेला आहे. हे तिन्ही लेअर कसे आहेत रे, हे तिन्ही लेअर केमिकली कसे आहेत, डिफरंट आहे. आणि त्यांचं फंक्शन पण कसं आहे रे, डिफरंट आहे. बरोबर. आणि हे काय म्हणतो आपण, एक तिन्ही लेअर एक सिंगल प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणजे एकच लेअर, प्रोटेक्शनचा लेअर म्हणून काय करतात रे, काम करतात. आणि ते कसे टाइटली प्लेस आहेत. नेक्स्ट आपण काय पाहिलं होतं, पहिला ग्लायकोकॅलिक्स. मग ग्लायकोकॅलिक्स म्हणजे काय, केमिकली मॉडिफाईड तो काय आहे, कार्बोहायड्रेट आहे. आणि याचं जे काही कंपोजिशन आहे कुणाचं, ग्लायकोकॅलिक्सचं, तर हे वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये याचं कंपोजिशन वेगवेगळं आहे. मग ग्लायकोकॅलिक्स बघा, कुड बी अ स्लाइम लेअर और इट कुड बी अ कॅप्सूल. तो स्लाइम लेअर असू शकतो किंवा कॅप्सुलेटेड फॉर्म मध्ये सुद्धा असू शकतो. मग जर स्लाइम लेअर आहे तर कसं आहे, लूज, थिन. आणि हा काय करतो, बॅक्टेरियाला अटॅचमेंट मध्ये मदत करतो. आणि काय करणार आहे, प्रिव्हेंट म्हणतो आपण, प्रिव्हेंट फ्रॉम डेसिकेशन, म्हणजे सुकून देणार आहे का त्या लेअरला, नाही. कॅप्सूल कसा आहे, थिक आणि टफ. आणि ज्या एखाद्याच्या ऑर्गॅनिझम मध्ये, एखाद्याच्या बॉडीमध्ये जर बॅक्टेरिया गेला तर बॅक्टेरियाला स्वतःला प्रोटेक्शन करण्यासाठी कोण कामा येतं, तर कॅप्सूल काम येतो. मग आपण काय म्हणतो, प्रोटेक्ट फ्रॉम होस्ट. आणि या कॅप्सूलच्या स्ट्रक्चरमुळेच बॅक्टेरियामध्ये अबिलिटी येते, क्षमता येते. कोणती क्षमता येते रे, डिसीज कॉज करण्याची. कोणती, डिसीज कॉज करण्याची. नंतर आपण पाहिलं सेल वॉल. सेल वॉल कशाने बनलेला आहे, पेप्टिडोग्लायकेन. यामध्ये ग्लायकेन काय आहे, कार्बोहायड्रेट. आणि पेप्टिडो काय आहे, अमायनो ऍसिड.
मग याचा रोल काय सेल वॉलचा? एक आहे प्रोटेक्शन करायचं, एक बॅक्टेरियाला बस्ट होऊन द्यायचं नाही, आणि स्ट्रक्चर कसं आहे? रिजिड स्ट्रक्चर. रिजिड म्हणजे काय? टफ, हार्ड. म्हणजे काय? बॅक्टेरियल सेल वॉल आहे त्यामध्ये काय? पॉलिमर्स ऑफ काय आहे? नॅग अँड नॅम. म्हणजे काय? पॉलिमर म्हणजे काय? एखादा युनिट वारंवार येणे, यामध्ये नॅग नॅम नॅग नॅम नॅग नॅम असे युनिट काय होतात रे? वारंवार येत राहतात. आणि आपण पाहिलं होतं जी काय बॅक्टेरियल सेलमध्ये नॅग आणि नॅम आहे ते कसे आहेत? अल्टरनेट आहेत. म्हणजे कसं? अगोदर नॅग नंतर नॅम, नंतर नॅग नंतर नॅम, नॅग नॅम नॅग नॅम. म्हणजे कसे आहेत? अल्टरनेटली काय अटॅचमेंट आहेत. आणि दोघांमध्ये बॉन्ड कोणता आहे? तर ग्लायकोसाइडिक बॉन्ड. आणि या ग्लायकोसाइडिक बॉन्ड कोण ब्रेक करणारे? लायझोझोम. काय करेल? ब्रेक. लायझोझोम काय करतो? तो ब्रेक करणार आहे. कुणाला? तर या बस झालं. नेक्स्ट पॉइंट आपला कोणता आहे? ऑन द बेसिस ऑफ और ऑन द बेसिस ऑफ स्टेनिंग प्रोसिजर बॅक्टेरिया इज डिवाइडेड इनटू टू ग्रुप. एकाला आपण म्हणतो ग्राम पॉझिटिव्ह, एकाला आपण काय म्हणणार? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. मग कशा प्रकारे करतो आपण? बॅक्टेरियावरती सगळ्यात सुरुवातीला काय करणार? क्रिस्टल व्हायोलेट स्टेनिंग करणार. हा कलर आहे. मग सगळ्या बॅक्टेरियावरती काय आला? स्टेन आला. मग त्या सर्व बॅक्टेरियावरती जो काही स्टेन आला त्यावर आपण काय करणार? डिस्टेनिंग करण्यासाठी ॲसिटोन ऍड करणार. आणि ज्यावेळेस ॲसिटोन आपण ऍड करणार त्यावेळेस आपल्याला समजलं काही बॅक्टेरियामध्ये स्टेन प्रेझेंट आहे, काही बॅक्टेरियाने स्टेन लूज केला. ज्यांच्यामध्ये स्टेन प्रेझेंट आहे ते ग्राम पॉझिटिव्ह, ज्यांच्यामध्ये नाहीये ते कोणते आहेत? ग्राम निगेटिव्ह. पहा, तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्हचा डिफरन्स. तर ग्राम पॉझिटिव्ह मध्ये सेल वॉल कशी आहे? थिक. आणि ग्राम निगेटिव्ह मध्ये सेल वॉल कशी आहे? थिन. ग्राम पॉझिटिव्ह मध्ये जास्त प्रमाणामध्ये काय प्रेझेंट आहे? नॅग आणि नॅम. ग्राम निगेटिव्ह मध्ये कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे नॅग आणि नॅम. ग्राम पॉझिटिव्ह मध्ये मेसोझोम प्रेझेंट आहे, ग्राम निगेटिव्ह मध्ये मेसोझोम अब्सेंट आहे. पिलिया, पोरिन आणि टॉक्सिन प्रेझेंट इन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, पिलिया, पोरिन, टॉक्सिन अब्सेंट इन ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचे एक्झाम्पल काय? स्टेप्टोकॉकस, स्टेप्टोमायसिस, मायकोबॅक्टेरियम आणि काय? फ्रँकिया. ग्राम निगेटिव्हचे मायकोप्लाझम, सायनोबॅक्टेरिया, ई कोलाय आणि कोणता आहे? रायझोबियम. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं फ्लॅजेला. हे काय? तर आपण म्हणतो फीचर ऑफ सिंगल सेलचं फीचर आहे काय? फ्लॅजेला असणं. मग दोघांमध्ये पण फ्लॅजेला प्रेझेंट आहे प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेलमध्ये. मग फ्लॅजेला कसा होतो? तर ट्युब्युलिन प्रोटीन पासून मायक्रोट्युब्युल बनतात आणि मायक्रोट्युब्युल पासून काय बनतो रे? फ्लॅजेला बनतो. फ्लॅजेला मध्ये एक बेसल बॉडी, एक हुक पार्ट आणि एक आहे फिलामेंट पार्ट आहे. फ्लॅजेला जर असेल तर बॅक्टेरिया कशी आहे? मोटाईल. आणि बॅक्टेरियल फ्लॅजेला डिफरंट आहे कुणापेक्षा? युकॅरियोटिक फ्लॅजेला पेक्षा. मग कुणामध्ये फ्लॅजेला नाहीये? सायनोबॅक्टेरियामध्ये नाहीये, मायकोप्लाझम मध्ये नाहीये आणि कॉकस मध्ये काय नाही? फ्लॅजेला नाहीये. पिल्या बघा शेप कसा आहे? ट्युब्युलर, लेस इन नंबर. यांचं काम काय रे? हेल्प्स इन रिप्रोडक्शन. फेमरी कसा शेप कसा आहे? ब्रिस्टल इन शेप, मोअर इन नंबर. आणि फंक्शन काय? अटॅचमेंट. काय फंक्शन आहे? अटॅचमेंट. मेसोझोम काय? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं एक्सटेन्शन. मग एक्सटेन्शन कशा कोणत्या फॉर्म मध्ये आहे? तर वेसिकलच्या फॉर्म मध्ये, ट्युब्युलच्या फॉर्म मध्ये आणि लॅमेलियाच्या फॉर्म मध्ये. मग हे मेसोझोम कशामध्ये मदत करेल? सेल वॉल फॉर्मेशन मध्ये, डीएनएचं रिप्लिकेशन, डिस्ट्रीब्युशन ऑफ डॉटर सेल, सेपरेशन, सिक्रिशन प्रोसेस, रेस्पिरेशन आणि इन्क्रीज सरफेस एरिया अँड एन्झायमॅटिक कंटेंट. एवढ्यामध्ये काय होणार आहे? हा मेसोझोम मदत करेल. नेक्स्ट आपण काय म्हणलो? क्रोमॅटोफोर काय आहे? मेम्ब्रेन एक्सटेन्शन. त्यामध्ये काय प्रेझेंट आहेत? पिगमेंट प्रेझेंट आहेत. मग या क्रोमॅटोफोरचा सिमिलर रोल आहे कुणासारखा? थायलोकाइट सारखा. सायनोबॅक्टेरियामध्ये क्रोमॅटोफोर प्रेझेंट असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? कनेक्टिंग लिंक. कुणामध्ये? प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियल सेलमध्ये डीएनए कसा आहे? डबल स्टँडर्ड डीएनए. कुणामध्ये नाहीये? मायकोप्लाझम मध्ये. यांच्यामध्ये काय अब्सेंट आहे? बेसिक प्रोटीन नाहीये. आणि काय प्रेझेंट? बेसिक प्रोटीन प्रेझेंट आहे आणि काय? हिस्टोन कसा आहे? अब्सेंट आहे. नेक्स्ट आपण या प्लाझमिड कसं आहे? एक्स्ट्रा क्रोमोझोमल, सर्क्युलर, डबल स्टँडर्ड. कोण आहे? प्लाझमिड. हे कसं आहे? यांच्यामध्ये सेल्फ रिप्लिकेशनची काय अबिलिटी आहे आणि कुणामध्ये प्रेझेंट आहे? बॅक्टेरियल सेलमध्ये. मग प्लाझमिड तीन टाइपचे, टीआय प्लाझमिड, आर प्लाझमिड आणि कोणता आहे? कॉल प्लाझमिड. टीआय ट्यूमर इंड्युसिंग प्लाझमिड, आर प्लाझमिड रेजिस्टंट प्लाझमिड आणि कॉल प्लाझमिड कॉलिसिन प्रेझेंट इन अ बॅक्टेरिया आणि काय करेल? दुसऱ्या बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करेल. रायबोझोम कसे? मेम्ब्रेन विदाउट ऑर्गेनेल. कुणामध्ये प्रेझेंट आहे? सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. याचं फंक्शन काय आहे?
प्रोटीन सिंथेसिस. काय फंक्शन आहे याचं? प्रोटीन सिंथेसिस. तर आपण काय म्हणतो इन्क्लुजन बॉडी. हे पण कसं आहे? विदाउट मेमरी ऑर्गेनेल, इनसॉल्युबल ग्रॅन्युलर. याचा रोल काय? स्टोरेजचा रोल आहे. आणि एक स्ट्रक्चर आपलं राहिलं होतं कोणतं आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे कुणामध्ये प्रेझेंट आहे? प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये. आणि हे कसा लेअर आहे? फॉस्फोलिपिडचा लेअर आहे. वरचा भागाला पण हेड कसा आहे? पोलार आणि टेल कसा आहे? नॉन पोलार. आपण न्यूट्रिशन पाहिलं बॅक्टेरियामध्ये दोन प्रकारचं न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक. यामध्ये काय होईल? एटीपी पासून फूड सिंथेसाइज होणार. यामध्ये एटीपी पासून काय होईल रे? फूड सिंथेसाइज होईल. पुढे हेटेरोट्रॉपिक मध्ये होईल का? नाही होणार. होईल का? नाही होणार. मग पहा फोटो ऑटोट्रॉपिक मध्ये काय? एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऑन रिएक्शन यूज एटीपी, फूड सिंथेसाइज होईल. केमी ऑटोट्रॉप मध्ये काय? ऑक्सिडेशन ऑफ केमिकल, याच्या मार्फत काय होईल? फूडचं सिंथेसिस. फोटो हेटेरोट्रॉप मध्ये काय होईल रे? एटीपी बनेल परंतु फूड सिंथेसाइज नाही होणार. केमिओ हेटेरोट्रॉप मध्ये फूड बनेल परंतु एटीपी बनेल परंतु फूड बनेल का? नाही बनणार. खूप साऱ्या बॅक्टेरिया कसे आहेत? हेटेरोट्रॉपिक. मग सिम्बायोटिक आहेत, काही पॅरासायटिक आहेत, काही डिकम्पोजर्स आहेत. मग या हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया कशामध्ये मदत करतात? एक म्हणतो आपण कर्ड मेकिंग मध्ये. एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस. अँटीबायोटिकच्या फॉर्मेशन मध्ये कोण आहे? स्ट्रेप्टोमायसिस. आणि काय? नायट्रोजन फिक्सेशन कोणती आहे? रायझोबियम आणि काय? फ्रँकिया. रेस्पिरेशन एक एरोबिक रेस्पिरेशन, काय? अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक मध्ये दोन टाइप, ऑब्लिगेट एरोब आणि फॅकल्टेटिव्ह एरोब. ऑब्लिगेट एरोब मध्ये कसे आहेत? म्हणजे मला ऑक्सिजन लागेलच कशासाठी? रेस्पिरेशनसाठी. परंतु फॅकल्टेटिव्ह एरोब मध्ये हे कसे आहेत? ऑप्शनली कशा आहेत? अनएरोबिक आहेत. अनएरोबिक मध्ये दोन टाइप, ऑब्लिगेट अनएरोब आणि काय? फॅकल्टेटिव्ह अनएरोब. ऑब्लिगेट अनएरोब मध्ये काय? ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये सर्वाइव्ह करू शकत नाहीत. आणि फॅकल्टेटिव्ह अनएरोब म्हणजे काय? मेनली कशा आहेत? अनएरोबिक परंतु ऑप्शनली कशा आहेत? एरोबिक. रिप्रोडक्शन दोन प्रकारचं बॅक्टेरियामध्ये, असेक्शुअल आणि सेक्शुअल. सेक्शुअल कसं आहे? प्रिमेटिव्ह टाइप ऑफ डीएनए ट्रान्सफर. आणि असेक्शुअल मध्ये दोन कंडिशन आहेत. फेवरेबल कंडिशन असेल तर बायनरी फ्युजन आणि अनफेवरेबल कंडिशन असेल तर काय म्हणतो आपण? एंडोस्पोरचं फॉर्मेशन. मग एक बायनरी फ्युजन हे डीएनए रिप्लिकेशन पहिल्यांदा होणार, नंतर डॉटर सेपरेशन ऑफ डीएनए काय होणार? सेपरेशन होणार. नंतर दोघांमध्ये काय होणार? क्रॉस वॉल फॉर्मेशन. कोण करेल रे? मेसोझोम करेल. आणि नंतर काय होणार आहे? फ्युजन. ओके, थँक्यू. तर आपण आर्किबॅक्टेरिया मध्ये काय पाहिलं होतं? तर आर्किबॅक्टेरिया एन्शियंट बॅक्टेरिया कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहेत? दे आर प्रेझेंट इन मोस्ट हार्श हॅबिटॅट कंडिशन. म्हणजे हा बॅक्टेरिया हाय सॉल्ट कंडिशन मध्ये सापडतात, त्यांना आपण हॅलोफाइल्स म्हणतो. हे कसे आहेत? हॅलोफाइल्स हेटेरोट्रॉप आहेत आणि त्यामध्ये कोणते? फोटो हेटेरोट्रॉप. म्हणजे काय? एडीपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून ते एटीपी तयार करतील परंतु एटीपी पासून फूड होणार आहे का? नाही होणार. त्यानंतर आपण म्हणतो ज्या बॅक्टेरिया मार्शिरियाज मध्ये सापडतात त्यांना आपण काय म्हणतो? मेथॅनोजिनस. मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया आहेत आणि कॅटलच्या रुमिनंट ऑफ कॅटल त्यांच्यामध्ये आपल्याला हे सापडतात. ओके, नेक्स्ट काय? हॉट स्प्रिंग. ज्या मॅक्झिमम हाय टेम्परेचर वरती राहतात त्याला आपण काय म्हणतो? थर्मो ऍसिडोफिल. काय म्हणणार? थर्मो ऍसिडोफिल्स. नंतर आपण पॉइंट डिस्कस केला होता तो म्हणजे यू बॅक्टेरियामध्ये सायनोबॅक्टेरिया किंवा आपण म्हणतो ब्ल्यू ग्रीन आली. मग ब्ल्यू कलर का बरं आला? कारण त्यामध्ये एक पिगमेंट प्रेझेंट आहे. कोणता? सी फायकोसाइड. ग्रीन कलर का बरं आहे? पिगमेंट प्रेझेंट आहे. कोणता? क्लोरोफिल ए. कोणता पिगमेंट प्रेझेंट आहे? क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट आहे. आणि या बॅक्टेरिया कशा आहेत? ग्राम निगेटिव्ह. आणि या बॅक्टेरियाचा जर आपण सेल वॉल पाहिला तर कशापासून बनलेला आहे? पेप्टिडोग्लायकेन आणि आपण काय म्हणतो? लिपोपॉलिसॅकराइड. पहिला ऑर्गॅनिझम आहे यांना काय केलं रे? ऑक्सिजन तयार केला. यांना आपण अजून काय म्हणतो? मोस्ट सेल्फ सफिशियंट ऑर्गॅनिझम. का बरं? कारण ते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मॅटर पासून काय करतात रे? सिंथेसाइज फूड. त्यानंतर हॅबिट कसं त्यांचं? युनिसेल्युलर, कोलोनियल आणि फिलामेंटस. कोणत्या कोणत्या ठिकाणी सापडतील? मराईन वॉटर मध्ये सापडतील, टेरेस्ट्रियल वर सापडतील आणि फ्रेश वॉटर मध्ये सुद्धा सापडतात. त्यानंतर फ्लॅजेला त्यांच्यामध्ये काय आहे? अब्सेंट आहे म्हणून आपण त्या कशा बॅक्टेरिया आहेत? नॉन मोटाईल बॅक्टेरिया. जर आपण पाहिलं होतं नॉस्टॅक्स हेट्रोसिस्ट फॉर्मेशन, जी काय आउटर डॉटेड लाईन दिसते त्याला आपण काय म्हणतो? म्युसेलेजिनियस स्थित म्हणतो. यामध्ये हा हेट्रो हे बाकीचं जे काही स्ट्रक्चर आहे सायनोबॅक्टेरियाचं नॉस्टॅक्सचं त्यामध्ये काय होणार आहे? फोटोसिंथेसिस होणार आहे. मग
या ठिकाणी एक कव्हरिंग तयार झाली मध्यभागी, त्याला आपण हेट्रोसिस्ट म्हणतो. मग ज्या ठिकाणी काय होणार आहे तर फोटोसिस्टम फर्स्ट होईल, सेकंड अब्सेंट आहे. या ठिकाणी एक एन्झाईम प्रेझेंट आहे कोणती, नायट्रोजिनेस. ते काय काम करणार आहे, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करणार आहे. मग हेट्रोसिस्ट कशाला इम्परमेबल आहे, ऑक्सिजनला इम्परमेबल आहे. तर आपण काय म्हणतो, फॅकल्टेटिव्ह अनेरोब. तर सायनोबॅक्टेरियाचे आपण एक्झाम्पल पाहिले कोणकोणते, नॉस्टॅक, अनाबिना, ऑलोसोरिया आणि काय म्हणतो आपण स्पायरोलिना. काय म्हणणार, स्पायरोलिना. नेक्स्ट आपण पाहिलं होतं मायकोप्लाझम, काय स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याला आपण जोकर ऑफ द प्लांट किंगडम सुद्धा म्हणतो. का बरं, कारण की त्याचा आकार फिक्स नाहीये. का बरं आकार फिक्स नाही, कारण त्यामध्ये फिक्स त्याच्यामध्ये काय नाही, सेल वॉल नाहीये. त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, प्लिओमॉर्फी. मग मायकोप्लाझम कसा आहे, पेनिसिलिनला रेजिस्ट करतो, पॅथोजेनिक आहे, पॅरासाइट आहे, बरोबर. आणि त्यानंतर आपण काय म्हणतो, हा कसा फॅकल्टेटिव्ह अनेरोब आणि एरोबिक आहे. आणि शेवटी काय, नॉन मोर्टेल. यामध्ये पण काय नाहीये, फ्लॅजिला नाही. होप तुम्हाला हा किंगडम मोनेरा शॉर्ट मध्ये रिव्हिजन मध्ये समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.